माखन आणि तिथे थर रचायचे आणि लाला सगळ्यात वरती थरावर आणि सगळ्यांना तो माखन खाली टाकायचा. सगळे मनसोक्त खायचे, इकडे तिकडे पसरवून टाकायचे घरभर आणि मग पळून यायचे. एकदा काय झालं की एका घरामध्ये गेलेले लाला वरती शिंक्याला अडकलेला आहे, तो तिथे लटकतोय, थर 2 आहे आणि अचानकपणे ती लीलावती जी आहे तिने पटकन दरवाजा उघडला. ती जशी बाहेरून आली पटापट सगळे खाली पळाले, सगळे जिथे वाट सापडले तिथून पळून गेले. लाला एकटा वरती लटकतोय शिंक्याला. त्या माऊलीने विचारलं, का रे बाबा इकडे कसं काय? नाही म्हणे माझी वासरी हरवली ना, ती बघायला आलो. अरे बा, वासरी हरवली ती माझ्या घरामध्ये, ती शिंक्यावर शोधतोय तू? थांब म्हणे, ते मैया फार शहाणपणा करते तुझ्याबद्दल की माझ्या पोराला पकडून द्या पकडून द्या. आता तुला पकडून देते की नाही बघ. लालाने खाली उडी मारली, तिच्या हातपाय जोडले, म्हणे बाई जाऊ दे का, पुढे मैयापर्यंत जाते. नाही नाही नाही, त्या मैयाला मी दाखवूनच देते आता की तुझा हा लाला किती खोडकर आहे, माखन चोरी घराघरात करायला लागलाय तो आता. असं म्हणून तिने काय केलं की दरवाजा बंद केला, बाहेरून कडी लावली. लालाच्या लक्षात आलं की आज आपण पकडले गेलो, आज पकडले, काय होईल आता, कारण मैयाचा धाक आहे, मैया आज आपल्याला मारेल, झोडेल, काहीतरी करेलच असं लालाला वाटलं. झालं असं की लाला दरवाजाच्या फटीतून बघतो.